नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत असून भोरच्या ऐतिहासिक राजवाड्यातही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमी उत्सव संपन्न झाला आहे. रामनामाच्या जयघोषात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास श्रीरामाच्या टाकाची सोनाराच्या दुकानातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर दुपारी 12 वाजता भोर संस्थानचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी रंगीबेरंगी पडद्यांनी व फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण श्रीराम जन्म उत्सवात अगदी उत्साहाने संपन्न झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतींच्या हस्ते श्रीरामनवमी उत्सवातील धार्मिक विधी कार्यक्रमास सुरुवात होते. या श्रीराम जन्मोत्सवाला साधारणतः 300 वर्षांहून अधिकची गौरवशाली परंपरा आहे. नमस्कार. ही 300 वर्षापासूनची आमची परंपरा आहे रामनवमीची. ती यावर्षी पण छान साजरी होतीये. आमच्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांची जो सहभाग आहे हाही आमच्या पंत सचिव परिवाराची उत्सव नसून हा अख्ख्या प्रदेशाचा, अख्ख्या जनतेचा कार्यक्रम असतो आणि आमच्या घरी तो साजरा करण्याचा आम्हाला एक ऑनर म्हणते तो तसा आहे. आणि खरंच आता मला खूप अजून कौतुक वाटतं की आता नवीन जनरेशन जे आहे, नवीन पिढी पण तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतोय रामनवमीला. त्यामुळे मला असं वाटतं की हा 300 झालेत, अजून 200 वर्ष चालू राहावा. आमच्या पुढच्या माझ्या मुलालाही खूप इंटरेस्ट आहे, त्याला पण तो पुढे चालवायचा आहे हा वारसा. आणि खूप आनंद आहे की सगळ्या गावातल्या लोकांचा इतका छान सहभाग आहे. हा कार्यक्रम दरवर्षी साजरा व्हावा हीच रामाकडे माझी प्रार्थना. ह्याचा उत्सवाचा असा थोडीशी हिस्ट्री अशी आहे की जेव्हाचे राजे होते त्यांच्याकडे एक साधू येऊन म्हणले की तुम्ही रामनवमी सुरू करा आणि तुमच्या सोनाराकडे आम्ही काहीतरी ठेवलंय. जेव्हा राजांनी सोनारांना जेव्हा हे केलं, भेटायला गेलं, तर त्यांना कळलं की एक रामाचा टाक त्यांच्याकडे ठेवलेला होता साधूंनी. आणि त्यामुळे आता आपली ट्रॅडिशन अशी आहे की आपण एक पालखी घेऊन वाजत गाजत सोनाराकडे जातो. तिथनं आपला टाक जो आहे रामाचा तो आपण पालखी घेऊन आपण राजवाड्यात येतो आणि बरोबर 12 वाजता रामाचा जन्म होतो. त्याच्यानंतर स्नेहभोजन असतं आणि आपण पूर्ण गावासाठी आपण भोजन पण ठेवलेलं आहे इथे की भात, कढी आणि आमटी असं पूर्ण जवळजवळ 3-4 हजार लोक येऊन आपल्याकडे जेवून जातात, ह्या प्रसाद घेऊन जातात देवाचा. अशी ही ट्रॅडिशन आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे मूर्ती नाही, आपण नेहमी रामाचं टाक ची नेहमी पूजा करतो. ही पंत सचिवांची ही ट्रॅडिशन आहे. सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेली भोरच्या रामनवमी उत्सव आपण आज पाहत आहोत. भोरच्या राजप्रसादामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये हा राम जन्मोत्सव 350 वर्षापासून ही परंपरा आहे. आता महाराज भोरचे पंत सचिव इथे आलेले आहेत आणि रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्या उत्सवामध्ये आता रामजन्माचा जयघोष चालू आहे. हा जयघोष झाल्यानंतर इथे जन्माचा सोहळा पार पाडला जाईल. त्यानंतर संपूर्ण राजप्रसाद जन्मलेले शहरातील तालुक्यातील तमाम नागरिक यावरती पुष्पवृष्टी करतील आणि हा जन्मोत्सव सोहळा पाडण्यात येईल. बरोबर 12 वाजता हा जन्म सोहळा पार पाडण्यात येतो. सुमारे 350 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला भोरचा हा राम जन्मोत्सव आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.